नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण गुरुजी सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या किरण गुरुजी एमपीएससी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपल्याला एक महत्त्वपूर्ण कन्सेप्ट पण बघायची आहे आणि त्यासोबत करंट अफेअरचा एक मॅटर सुद्धा समजून घ्यायचा आहे। काय आहे तो मॅटर? तर बघा, आता बजेट सेशन सध्या चालू आहे। बजेट सेशन तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की हे जे बजेट सेशन आहे ते स्टार्ट जनरली झालं होतं। हे झालं होतं 28 जानेवारीला। लक्षात ठेवा, 28 जानेवारी 2026 ला हे सुरू झालं। ओके, ते संपणार कधी आहे? तर ते संपणार आहे म्हणजेच 2 एप्रिल। ओके, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ते प्लॅनिंग होतं की 2 एप्रिलला आपल्याला ते संपवायचं। ठीक आहे, या काळामध्ये आपल्याला बजेट मांडायचं आहे, राईट। त्याच्या आधीच आपण इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया मांडतो। बजेट नंतर काही महत्त्वपूर्ण असे अधिवेशनं विधेयकं मांडायचे असतात। ओके, पण आता या बजेटमध्ये एक खास विधेयक चर्चेचं ठरलं होतं, ते म्हणजे बघा मित्रांनो, ते विधेयक आहे महिला आरक्षणासंदर्भातलं। तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आता 2027 च्या जनगणनेचं काम सुरू झालेलं आहे 1 एप्रिल पासून। आणि तुम्हाला कल्पना आलीच असेल की 2029 पासून महिलांना आपल्या संसदेमध्ये 33% आरक्षण द्यायचंय। पण आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट या ठिकाणी अशी आहे की हे जे 33% आरक्षणाचा द्यायचा जो वादा चाललेला आहे, जे की 2029 च्या लोकसभा किंवा त्याच काळात होणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकांमध्ये त्या सगळ्या गोष्टी पाळल्या जातील। पण यासाठी मतदारसंघांचं परिसीमन करणं पण गरजेचं आहे ना रे बाबांनो। मतदार संघांचे परिसीमन, तर हे जे मतदारसंघांचे परिसीमन आहे, हे परिसीमन म्हणजेच काय? तर मतदारसंघांची मोजणी, त्याची वाटणी। मग ही जी वाटणी आहे ती वाटणी करण्यासाठी त्याचा जो आधार आहे, हा आधार ठरवला जातोय किंवा सरकारद्वारे सांगितला जातोय की हा जो आधार आहे, हा आधार आपण 2011 ची जनगणना ठरवू। जर 2011 ची जनगणना जर ठरवायचं म्हटलं, या ठिकाणी परत एक मोठा इश्यू येतोय, तो म्हणजे 106व्या अमेंडमेंट ऍक्ट द्वारे महिलांना जे आरक्षण या ठिकाणी देण्याची जी तरतूद होती, ती तरतूद परिसीमनाच्या नंतरच्या जनगणनेच्या आधारावर होती। म्हणजे आता परिसीमन येईल, परिसीमन झाल्यानंतर जी जनगणना येईल म्हणजे 2027 च्या जनगणनेच्या आधारावर येईल आणि 2027 च्या जनगणनेच्या आधारावरती परत परिसीमन करणं, मग त्या परत परिसीमनाच्या इतर गोष्टी करणं, ह्याला वेळच नाहीये, ह्याला वेळच पुरणार नाही। 2029 मध्ये हे प्लॅन होणारच नाही, ते नंतर जाईल 2034 वगैरेच्या काळामध्ये। त्यामुळं सरकारने एक सुचवलं होतं की आपण एक अमेंडमेंट ऍक्ट आणायची, एक घटना दुरुस्ती नवीन आणायचं आणि ह्या घटना दुरुस्तीच्या विधेयकावरती आपण नव्यानं चर्चा करू। सगळ्या पक्षांचा आपण विचार विनिमय घेऊ आणि सगळ्या पक्षांच्या विचारावर विनिमयानेच हे अमेंडमेंट ऍक्ट आपण प्रपोज करू। आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अमेंडमेंट ऍक्ट जर प्रपोज करायचं तर राष्ट्रपतीची परवानगी वगैरे काही लागत नाही, हे सरकार जवळपास करूनच घेईल। कारण की इथं महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 2011 च्या जनगणनेचा जर आधार घेतला तर महिलांना जे आरक्षण मिळणार आहे ते महिलांना आरक्षण 2029 पर्यंत मिळू शकतं। पण जर आपण हे परिसीमन आयोग आल्यानंतर मग म्हणजे ते सगळ्या ऍक्टिव्हिटी म्हणजे पूर्ण जनगणनेचा आधार, मग त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी, मग परत मतदारसंघ मोजणे, ते सगळं वाटणे, या सगळ्या गोष्टींमध्ये 2029 तसंही निघून जाईल आणि महिलांना काही आरक्षण मिळणार नाही। म्हणजे जो उद्देश आहे तो उद्देश या ठिकाणी साध्यच होणार नाही। म्हणूनच एक महत्त्वपूर्ण चर्चा विनिमय करण्यासाठी जे 2 एप्रिल रोजी आपली जी संसदेचं जे उन्हाळी अधिवेशन म्हणा आपण त्याला, किंवा संसदेचं त्याला पण एक असंही म्हणलं तरी चालेल, पहिलं अधिवेशन वर्षाचं किंवा बजेट अधिवेशन असतं, हे बजेट अधिवेशन जे आहे, हे बजेट अधिवेशन 2 एप्रिलला आपण काय केलेलं आहे तर अनिश्चित काळासाठी ओके काय केलेलं आहे, पुढे केलेलं आहे। कारण की बघा, महिला आरक्षणाचा जो मुद्दा आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे आणि महिला आरक्षण आपल्याकडे संसदेच्या पातळीवरती किंवा विधानसभेच्या पातळीवरती नाही, विधानसभेच्या आणि संसदेच्या पातळीवर अजूनही आलेलं नाही। हा, पंचायत राजमध्ये भले आपण 50% आरक्षण दिलेलं आहे महिलांसाठी, पण महिलांच्या आरक्षणावरती बोलण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, एक विश्रांती काळ देणं गरजेचं, या एक विश्रांती म्हणण्यापेक्षा आपण एक खास परत अधिवेशन बोलावणं गरजेचं आहे। आता काय होतं माहिती आहे का, एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, आपल्याकडे वर्षातून किती अधिवेशन असतात? आपल्याकडे 3 अधिवेशन। उन्हाळी अधिवेशन बरोबर, परत असेल ते पावसाळी अधिवेशन। आता हे जे पावसाळी अधिवेशन आहे हे जुलै ऑगस्ट मध्येच्या काळामध्ये असतं, ओके, जुलै ऑगस्टच्या काळामध्ये असतं।
आता हे जे उन्हाळी किंवा बजेट अधिवेशन आहे, हे बजेट अधिवेशन संपते कधी? तर ते 2 एप्रिलला संपते. आता सरकारने डोकं काय लावलं, तर 2 एप्रिल नंतर आपण डायरेक्ट जुलै ऑगस्ट मध्येच पावसाळी अधिवेशनामध्ये ते घटना दुरुस्ती विधेयक मांडायचं का? तर ती काही गरज नाही, ते मांडायची काही गरज नाही. मग आता 2 एप्रिलला, ओके, 2 एप्रिल या दिवशी, ओके, 2 एप्रिलला या दिवशी सरकारने असं निश्चित केलेलं आहे, जे की ह्या आर्टिकलमध्ये सांगितलं जातं. बघा, हा एक शब्द आलेला आहे, रिसेस. ही एक सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट आहे, रिसेस. कारण की ही कन्सेप्ट हे सांगते की 2 एप्रिलची या दिवशी आपलं जे विधेयक, सॉरी, जे आपलं अधिवेशन आहे, हे अधिवेशन रिसेस होते, म्हणजेच विश्रांती अवस्थेत जाते. लक्षात ठेवा, विश्रांती अवस्था. पॉइंट लक्षात आला? विश्रांती अवस्था. विश्रांती अवस्था म्हणजे काय? की आता 2 एप्रिलच्या नंतर साधारणतः, ओके, साधारणतः आता आर्टिकलमध्ये काय सांगितलेले, तर साधारणतः 16 तारखेपर्यंत, ठीक आहे, एप्रिल 16 पर्यंत, 2 तारखेपासून एप्रिल 16 पर्यंत आपलं जे अधिवेशन आहे हे काय गेल, संसदेचं अधिवेशन विश्रांती काळात जाईल. विश्रांती काळ, रिसेस, लक्षात ठेवा. कारण की या ठिकाणी सरळ सरळ मुद्दा दिलेला आहे की पार्लिमेंटला या ठिकाणी सगळ्यात इम्पॉर्टंट अशा, ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट अशा घटना दुरुस्तीच्या पॉइंटवरती बोलायचं आहे. स्पेशली इथं दिलेलं आहे बघा, वुमन्स रिझर्वेशन ऍक्ट 2023, ठीक आहे, लक्षात. आणि स्पेशली सांगितलेलं आहे की एप्रिल 16ला टू डिबेट ऑन अमेंडमेंट्स टू वुमन्स रिझर्वेशन ऍक्ट, जे 2023ला ऍक्ट झाला होता, ठीक आहे, लक्षात आलं? ओके. आणि ह्यांनी असं प्रपोजल दिलेलं आहे की हे जे वुमन रिझर्वेशन आहे, हे वुमन रिझर्वेशन ऍक्ट विल बी बेस्ड ऑन द 2011 सेन्सस, ठीक आहे. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. यावरती खूप सारी चर्चा चालू आहे. आता आपल्याला पॉलिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी समजून घेणं असतं की नक्की काय आहे. बघा, जेव्हा अधिवेशन सुरू होतं, जेव्हा अधिवेशन भरतं, अधिवेशन ज्यावेळेस भरते, तर हे कोण भरवतं? तर आपले ते राष्ट्रपती महोदय भरवतात, ठीक आहे, राष्ट्रपती महोदय भरवतात. अधिवेशन सुरू होतं, अधिवेशनामध्ये काय असतात? बैठका असतात. काय असतात? बैठका. म्हणजे दररोज त्या ठिकाणी बैठक सुरू होते 11 वाजता. 11 AM ला बैठक सुरू होते. 11 AM ला जी बैठक सुरू होते, तर अशा ज्या दररोजच्या ज्या बैठका असतात, त्या दररोजच्या बैठकांमध्ये सायंकाळी 6 वाजता बैठक संपते. तर 6 वाजता सांगितलं जातं की आपण निश्चित काळासाठी बंद करतोय, म्हणजे बैठक बंद करतोय. ही जी बैठक आहे ही निश्चित काळासाठी, बैठक निश्चित काळासाठी तहकूब करतोय. आता ही जी तहकूब करण्याची पद्धत आहे, ही तहकूब करण्याची पद्धत त्या सभागृहाचा, जो सभागृह आहे ना, त्या सभागृहाचा अध्यक्ष किंवा पीठासीन अध्यक्ष पार पाडतो. कोण पार पाडतो? पीठासीन अध्यक्ष किंवा सभापती पार पाडतो. आता इथे निश्चित काळ असतो. निश्चित काळात काय सांगितलं असतं की उद्या आपण भेटू. काय सांगितलं असतं? उद्या आपण भेटू. हे लक्षात आलं? उद्या आपण भेटू. पण कधी कधी जेव्हा अधिवेशनाचा शेवटचा दिवस असतो, अधिवेशनाचा शेवटचा दिवस, लक्षात ठेवा मुलांना, शेवटचा दिवस. तर या शेवटच्या दिवशी, अधिवेशनाचा जो शेवटचा दिवशी, जसं आता की 2 एप्रिल आहे, तर 2 एप्रिल या दिवशी जे सभागृहाचे जे पीठासीन अधिकारी आहे, ते पीठासीन अधिकारी काय म्हणतात? आपण अनिश्चित काळासाठी बंद करतोय. अनिश्चित काळासाठी, याला म्हणलं जातं ॲडजर्नमेंट सिने डाई. काय म्हणतात? ॲडजर्नमेंट सिने डाई. म्हणजे संसदेची बैठक एका ठराविक काळासाठी, अनिश्चित काळासाठी आपण बंद करतोय. पण ऍक्च्युअली यावेळेस अनिश्चित काळासाठी बंद होणार नाहीये. जनरली अनिश्चित काळासाठी बंद केली जाते आणि अनिश्चित काळासाठी बंद केल्यानंतर, ओके, आम्ही सभागृह बंद केलेला आहे साहेब, असं हे राष्ट्रपतीला सूचित करतात. कुणाला? राष्ट्रपतीला. आणि देन राष्ट्रपती आदेश काढतो की आता आम्ही अधिवेशन थांबवतोय. आम्ही काय करतोय? अधिवेशन थांबवतोय. त्यालाच म्हणतात प्रोरोगेशन. काय म्हणतात पोरांनो? प्रोरोगेशन. ठीक आहे, सत्र समाप्ती म्हणतात. अधिवेशनाची किंवा सत्राची समाप्ती. ठीक आहे. अधिवेशन भरतं. अधिवेशन भरल्यानंतर निश्चित काळासाठी तहकूब केलं जातं. तर तहकूब करणे याला म्हणलं जातं ॲडजर्नमेंट. ठीक आहे. पण शेवटचा जो दिवस असतो, तो शेवटच्या दिवशी, म्हणजे आता 2 एप्रिल आहे, तर 2 एप्रिलच्या दिवशी पीठासीन अध्यक्ष काय करतात? फक्त ते अनिश्चित काळासाठी बंद करतात.
ओके, आता 2 एप्रिलला बंद होणार नाहीये, मी परत एकदा सांगतो, रिसेस होणार आहे आता 2 एप्रिलला. काय होईल? अनिश्चित काळासाठी नाही होणार, तर रिसेस होईल. रिसेसचा अर्थ आहे विश्रांती, आणि अनिश्चित काळासाठी म्हणजे पुढची डेट दिलीच जात नाही. आणि का दिली जात नाही? कारण 2 एप्रिलला पीठासीन अध्यक्ष जनरली, म्हणजे 2 एप्रिल म्हणजे शेवटच्या दिवशी, आता 2 एप्रिल नका कन्सिडर करू, शेवटच्या दिवशी कन्सिडर करा. शेवटच्या दिवशी हे पीठासीन अध्यक्ष राष्ट्रपती महोदयांना सांगतात, आणि राष्ट्रपती महोदय मग काय करतात? अधिवेशनाच्या संदर्भात सत्र समाप्तीची घोषणा करतात. म्हणजे राष्ट्रपती अधिवेशन भरवतो सुद्धा, अधिवेशनचं प्रोरोगेशन करतो सुद्धा. हे काम कोण करतं? राष्ट्रपती महोदय. तर पीठासीन अधिकारी काय करतात? पीठासीन अधिकारी एक तर तहकूब करतात किंवा अनिश्चित काळासाठी तहकूब करतात. ह्या गोष्टी माहिती लक्षात ठेवा, ठीक आहे? ह्या माहिती ठेवा. पण जर एखाद्या महत्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करायची, आता बघा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, आणि हा महत्वाचा मुद्दा आताच डिस्कशन होणं त्याचं गरजेचं आहे, कारण की सध्या जनगणनेचा ही सुरू झालेली, जनगणना आपली सुरू झालेली, तर आताच होणं गरजेचं आहे. म्हणून 2 एप्रिल, बघा 1 एप्रिलला जनगणनेचं काम सुरू झालंय, 2 एप्रिलला अधिवेशन संपवायचंय. संपवायचंय म्हणजे ते अनिश्चित काळासाठी बंद होणार आहे. तर त्याच वेळेस आपण अनिश्चित काळासाठी बंद करण्यापेक्षा आपण विश्रांती अवस्थेमध्ये टाकलं तर बरं होईल, आणि विश्रांती अवस्थेमध्ये टाकून आपण 16 एप्रिलला सगळ्यांना बोलवायचं. 16 एप्रिलला आपण डिबेट करायला बोलवायचं, म्हणजेच 16 एप्रिल पर्यंत सुट्टी, विश्रांती, घरी जा. ओके, आणि परत 16 एप्रिलला सगळेजण या, सुट्ट्या मारू नका. तर 16 एप्रिलला काय केलं जातं? पुन्हा बोलवलं जातं, याला रिसेस म्हणतात. तर ही रिसेस नावाची कन्सेप्ट यावेळेस प्रकाशात आली होती, आणि मला असं वाटतंय की द हिंदूच्या ऍस्पेक्टने महत्वाची तुम्हाला जी एक खबर आहे, किंवा जे आपण म्हणतो ना चालू घडामोडीच्या महत्वाच्या काही बिट्स आहेत, त्या अगदी एका मिनिटात सांगण्यापेक्षा मला असं वाटलं की ह्याच्यात आपण एक पॉलिटीची कन्सेप्ट पण या ठिकाणी ऍड करून देऊ. म्हणून तहकुबी काय असते? मी परत एकदा सांगतो, ओके, लक्षात द्या. तहकूब म्हणजे निश्चित काळासाठी, म्हणजे 10 मिनिटासाठी, अर्धा तासासाठी, कधी कधी ते पुढे गोळा होतात आणि धिंगाणा करतात त्या लोकसभेत, त्यावेळेस अध्यक्ष महोदय म्हणतात अर्धा तासासाठी मी तहकूब करतो. तर तहकुबीला काय म्हणलं जातं? ऍडजर्नमेंट. पण ज्यावेळेस शेवटचा दिवस असतो, तर शेवटचा दिवस सगळं संपतं 6 वाजता, पीठासीन अध्यक्ष म्हणतात की आता ऍडजर्नमेंट सिने डाय, म्हणजे अनिश्चित काळासाठी मी बंद करतो. मग ते रिपोर्ट देतात राष्ट्रपतीकडे, आणि राष्ट्रपतीला म्हणतात की आम्ही अनिश्चित काळासाठी बंद करतोय, आता तुम्ही सत्र समाप्ती करून टाका. राष्ट्रपती 1-2 दिवसानंतर सत्र समाप्तीची घोषणा करून टाकतात. पण यावेळेस सत्र समाप्ती होणार नाही, यावेळेस ते रिसेसमध्ये जाणार आहे. तर पॉईंट लक्षात ठेवा, रिसेस. आणि का? 2023 मध्ये जो वुमन रिझर्वेशन आहे, त्या वुमन रिझर्वेशन मध्ये चर्चा करण्यासाठी, की त्यासाठी जनगणनेचा जो आधार आहे तो 2011चा पकडतो, ठीक आहे? हा सगळा महत्वाचा मुद्दा आहे. तर अशाच महत्वपूर्ण अशा चालू घडामोडीच्या महत्वाच्या न्यूजसाठी किंवा या माहितीसाठी या चॅनलशी नक्की अटॅच राहा, आणि हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, ठीक आहे? धन्यवाद. मॅप रिडिंगची बॅच किरण गुरुजी ॲप्लिकेशनवरती अवेलेबल आहे. बॅचला खास करून डिस्काउंट दिलेला आहे 80%चा, जाणून बुजून दिलाय, कारण की मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी असे जे मॅप रिडिंगच्या बेस्ट लेक्चर आहेत ते तुम्ही करावे. आता या मॅप रिडिंगच्या यूट्यूबच्या लेक्चर्समधून तुम्हाला फक्त बेसिक छोटी इन्फॉर्मेशन मिळेल, अगदी 5-10 मिनिटाची. पण तुम्हाला जर सखोल बॅच करायची, पूर्ण 1-1 तासाचं लेक्चर कव्हर करायचं आहे, आणि आपला अभ्यास चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायचा आहे जिओग्राफीचा, तर ही मॅप रिडिंग बॅच नक्की अवेलेबल आहे. कुठे मिळेल? तर ही तुम्हाला किरण गुरुजी ॲप्लिकेशनवरती मिळेल, जी की यूट्यूबच्या माध्यमातून मी काही फ्री बॅचेस किंवा फ्री कोर्सेस किंवा डेमो लेक्चर्स आपण म्हणतो ते घेतलेले आहेत. ओके, तर ते तुम्ही पाहू शकता. पण तरी पण या बॅचेसमध्ये आल्यानंतर तुम्हाला एकदम डिटेल ॲनालिसिस करून मिळेल, आणि तेही मी मध्ये काही PYQचं सुद्धा एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करतोय. ओके, नक्की जॉईन करा ही बॅच. धन्यवाद.